विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्पाधिकारातील कोर्नो यांचे प्रतिमान याविषयी माहिती घेणार आहोत. असंगनमताच्या अल्पाधिकारात कोर्नो आणि स्विजी यांनी मांडलेली प्रतिमाने महत्त्वाची आहेत. कोर्नो यांचे प्रतिमान हे मर्यादित अल्पाधिकाराचे असून त्यात प्रतिस्पर्धी पेढीचा प्रतिक्रिया वक्र वापरला जातो. फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ कोर्नो यांनी द्वयाधिकाराचे प्रतिमान 1938 मध्ये विकसित केले. हे प्रतिमान केवळ 2च उत्पादन पेढ्यांचा वापर करत असले तरी हे प्रतिमान 2 पेक्षा अधिक पेढ्यांना लागू पडते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोर्नो या प्रतिमानाची गृहीते बघूया. 1. कोर्नो यांनी आपल्या प्रतिमानात 2 पेढ्या ए व बी या एकमेकांस स्पर्धक असून त्यात समान प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन आणि विक्री करता येते. 2. दोन्हीही पेढ्यांचा सरासरी खर्च आणि सीमांत खर्च 0 पातळीवर गृहीत धरला आहे. 3. प्रत्येक पेढी ही उत्पादन आपल्या उत्पन्नाची पातळी निश्चित करताना आपली स्पर्धक पेढी ही तिचे उत्पादन बदलणार नाही असे गृहीत धरते आहे. 4. दोन्हीही उत्पादन पेढ्या अधिकाधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. 5. दोन्हीही पेढ्यांमध्ये कसल्याही प्रकारचे संगनमत होत नाही. 6. प्रत्येक पेढी आपल्या स्पर्धक पेढीच्या धोरणावर लक्ष ठेवून त्यानुसार आपले निर्णय बदलते. आपण या गृहीताच्या आधारे ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण आकृतीच्या सहाय्याने कोर्नो यांचे प्रतिमान पाहूया. बघा, आकृतीमध्ये D1D ही रेषा D1D ही रेषा बाजाराची मागणी दर्शवते. तर OD एवढे A व B या 2 पेढ्यांचे एकूण उत्पादन आहे. जर दोन्ही पेढ्यांनी महत्तम पातळी म्हणजे OD एवढे उत्पादन घेतले किंवा उत्पादन विकण्याचे ठरवले महत्तम पातळीवर, तर बाजारात वस्तूची किंमत 0 असणार आहे. परंतु प्रत्येक पेढीचा नफा मिळवण्याचे उद्दिष्ट असल्यामुळे त्यांची ही 0 किमतीस वस्तू विकणे आवडणार नाही. समजा आता आपण असे गृहीत धरूया की ए पेढीने प्रथम बाजारात प्रवेश केला. म्हणजे जेव्हा ए पेढी बाजारात प्रवेश करते त्यावेळेस काय, तर ए पेढी बाजारात प्रवेश करते त्यावेळेस D1D हा ए पेढीचा मागणी वक्र आहे आणि D1S हा सीमांत प्राप्ती वक्र आहे. बरोबर. S या बिंदूला सीमांत प्राप्ती बरोबर सीमांत खर्च आहे. तर OS हा ए चा पुरवठा आहे. OS हा ए चा पुरवठा म्हणजे OD चा 1/2 म्हणजे अर्धा. OS हा ए चा पुरवठा आहे म्हणजे एकूण उत्पादनापैकी एवढाच उत्पादन ए करताना दिसून येते. आणि किंमत किती आहे, तर OP किंवा OP एवढी किंमत आहे. म्हणून ए पेढीस काय मिळतं, OPES एवढा एकूण नफा मिळतो, कारण या ठिकाणी उत्पादन खर्च 0 आहे. अशा परिस्थितीमध्ये बी पेढी बाजारात प्रवेश करते. आता बी पेढीचे बघूया. ED हा जो ED आहे हा बी पेढीचा मागणी वक्र आहे, कारण त्याने 50% ए पेढीने उत्पादन केल्यामुळे ED हा बी पेढीचा मागणी वक्र आहे. आणि SD हा म्हणजे ओडीचा अर्धा, SD हा बी पेढीचा पुरवठा वक्र आहे. आणि महत्तमतेच्या नियमानुसार बी पेढीचा प्रत्यक्षात पुरवठा किती आहे बघा. महत्तमतेच्या नियमानुसार पुरवठा आहे तो SR आहे. SR म्हणजे काय, तर SD चा अर्धा भाग, SR एवढा आहे. आणि ओडीचा चौथा भाग बघा, SD चा अर्धा भाग आणि ओडीचा चौथा भाग आहे. आणि OP1 किंमत आहे, OP1 कारण या ठिकाणी E1 बिंदूमध्ये समतोल साधल्यामुळे, म्हणजे E1R एवढा किंवा OP1 एवढा वस्तूची किंमत बी पेढीची आहे. आणि बी पेढीस किती नफा मिळतो, तर SRE1T किंवा STE1R एवढा हा चौकोन आहे, तो बी पेढीचा महत्तम नफा आहे. त्यानंतर ए पेढीची प्रतिक्रिया आपल्याला सांगता येईल. बी पेढीने SR या पुरवठ्यामधून ए पेढीचा OSTP1 इतका
नफा कमी होईल. म्हणून ए पेढी बी पेढीच्या पुरवठ्यापेक्षा निम्म्याने पुरवठा कमी करेल. जे एकूण पुरवठ्याच्या निम्म्याने आपला पुरवठा कमी करेल याचा परिणाम काय होणार? किंमत वाढेल, कारण त्याने पूर्वीच्या पुरवठ्यापेक्षा आपला पुरवठा कमी केलेला आहे. मग तो किती असेल? तर आता बी पेढीची प्रतिक्रिया होईल. बाजारातील किंमत वाढल्याने बी पेढी आपला पुरवठा वाढवेल. म्हणजे ए पेढीने आपला ओएस एवढा पुरवठ्याऐवजी पूर्वीपेक्षा तो कमी केलेला आहे आणि बी पेढी आपला जो पुरवठा आहे तो पूर्वीपेक्षा वाढेल. किती वाढवेल ते बघूया. बी पेढीने पुरवठा जेवढा वाढवेल त्याच्या निम्म्याने ए पेढी आपला पुरवठा कमी करणार आहे. म्हणजे बी पेढी जेवढी वाढवेल त्याच्या तुलनेत ए पेढी आपला पुरवठा कमी करेल. अशा तऱ्हेने ए पेढीचा आणि बी पेढीचा एकूण उत्पादन किंवा वाटा एकूण उत्पादनात बदलतो. तो किती आहे? तर शेवटी दोन्ही पेढ्या ओडीच्या 1/3 म्हणजे ए पेढीचा OW आणि बी पेढीचा WQ एवढा उत्पादन किंवा एवढा पुरवठा होतो. म्हणजे शेवटी एकूण उत्पादनाच्या 1/3 एवढे उत्पादन हे दोन्ही पेढ्या घेताना दिसून येतात. ए पेढीचा एचा पुरवठा किती आहे? 1/3 OW आणि बीचा आहे WQ. बाजारातील स्थिर किंमत आहे OP2. म्हणून बाजारात ए आणि बी पेढीचा एकूण नफा कसा आपण मोजू शकतो? तर ए पेढीचा OP2UW, पुन्हा सांगतो OP2UW हा ए पेढीचा नफा आहे, एकूण नफा, आणि बी पेढीचा आहे WUE2Q. बी पेढीचा किती? पुन्हा सांगतोय WUE2Q हा ए पेढीचा असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला कोर्नो प्रतिमानामध्ये दोन्ही पेढ्या एकूण उत्पादनाच्या 1/3 एवढे उत्पादन करताना पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आपण या संदर्भ ग्रंथ आणि पुस्तकाच्या आधारे ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.